लेसन कॉम्प्युटर मेमरी. या लेसनमध्ये आपण कॉम्प्युटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मेमरीजची माहिती घेणार आहोत. तसेच कॉम्प्युटरच्या मेमरीजचे प्रकार कोणते असतात, मेमरीची कपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करतात याची माहितीही पाहणार आहोत. कॉम्प्युटर मेमरी. कॉम्प्युटर मेमरी हे एक फिजिकल डिव्हाइस असते ज्यामध्ये डेटा किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. उदाहरणार्थ रॅम, हार्ड डिस्क एक्सेट्रा. टाइप्स ऑफ मेमरी. कॉम्प्युटर मेमरी ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे व्होलाटाईल मेमरी आणि दुसरी म्हणजे नॉन व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल मेमरी ही अशा प्रकारची मेमरी असते की ज्यामधील कंटेंट्स हे सिस्टीमची पॉवर खंडित झाल्यास किंवा पॉवर गेल्यानंतर इरेज होतात, म्हणजेच नष्ट होतात. म्हणजेच कॉम्प्युटरला किंवा सिस्टीमला जोपर्यंत पॉवर सप्लाय चालू आहे तोपर्यंत ह्या मेमरी मधील सर्व डेटा एक्झिस्ट असतो. उदाहरणार्थ रॅम ही व्होलाटाईल मेमरी आहे. नॉन व्होलाटाईल मेमरी. नॉन व्होलाटाईल मेमरी ही अशी मेमरी आहे ज्यामधील डेटा हा पॉवर सप्लाय गेला किंवा खंडित झाला तरीही तो पुसला जात नाही. उदाहरणार्थ रॉम ही नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. कॉम्प्युटर मेमरीचे साधारणतः 3 प्रकार पडतात. ते म्हणजे एक इंटरनल मेमरी, यालाच प्रायमरी मेमरी असे म्हणतात. 2 एक्सटर्नल मेमरी, यालाच सेकंडरी मेमरी असे म्हणतात. आणि 3 रिमूव्हेबल मेमरी. इंटरनल मेमरी. इंटरनल मेमरी ही कॉम्प्युटरची प्राथमिक मेमरी म्हणून ओळखली जाते. या मेमरी शिवाय कॉम्प्युटर वापरताच येत नाही, कारण ती कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवरच बसविलेली असते. इंटरनल मेमरी ही मदरबोर्डला डिरेक्टली अटॅच केलेली असते. या मेमरीचेही 2 प्रकार असतात. एक रॅम मेमरी आणि 2 रॉम मेमरी. रॅम मेमरी. रॅम मेमरी म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी होय. ही मेमरी सिलिकॉन चिप्सच्या स्वरूपात असते. रॅम ही रनिंग प्रोसेसला मेमरी प्रोव्हाइड करते. एखादे ॲप्लिकेशन लोड होण्यासाठी जे मेमरी लागते ती रॅम पुरविते. आपल्या कॉम्प्युटरचा स्पीड हा रॅमच्या कपॅसिटीवर डिपेंड असतो. बऱ्याच वेळा कॉम्प्युटरचा स्पीड कमी होतो तेव्हा बरेच जण रॅम मेमरी वाढवावी असे सांगतात. स्पीड वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ DDR1, DDR2 आणि DDR3 इत्यादी प्रकारच्या रॅम उपलब्ध आहेत. रॉम मेमरी. रॉम म्हणजेच रीड ओन्ली मेमरी होय. आपण अशा मेमरीतील माहिती फक्त वाचू शकतो, त्यात कुठलेही बदल करू शकत नाही. म्हणून अशा मेमरीला रॉम असे म्हणतात. जरी आपण कॉम्प्युटर बंद केला तरी यातील माहिती जशीच्या तशी राहते. या मेमरीतील माहिती कॉम्प्युटर सुरू करण्यासाठी मदत करते. एक्सटर्नल म्हणजेच सेकंडरी मेमरी. दुसरा मेमरीचा प्रकार म्हणजे सेकंडरी स्टोरेज किंवा सेकंडरी मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी होय. ही परमनंट मेमरी असते. जरी पॉवर गेल्यामुळे कॉम्प्युटर बंद झाला तरी त्यातील डेटा नष्ट होत नाही. उदाहरणार्थ हार्ड डिस्क. हार्ड डिस्क. हार्ड डिस्क ही एक मॅग्नेटिक डिस्क असते. हार्ड डिस्कचे 2 प्रकार असतात. एक इंटरनल हार्ड डिस्क आणि 2 एक्सटर्नल हार्ड डिस्क म्हणजेच USB हार्ड डिस्क. इंटरनल हार्ड डिस्क ही एक मेटल डिस्क असून आयर्न ऑक्साईडने कोट केलेली असते. डेटा किंवा इन्फॉर्मेशन हे डिस्कच्या दोन्ही बाजूच्या ट्रॅक आणि सेक्टरवर स्टोअर होतात. तिला 2 हेड्स असतात, ते म्हणजे रीड आणि राईट असे होत. हिला फिक्स हार्ड डिस्क असेही म्हणतात. एक्सटर्नल हार्ड डिस्क डिव्हाइस किंवा ड्राईव्ह. आपण
एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरून आपल्या कॉम्प्युटरमधील कंटेंट्स त्यावर बॅकअप म्हणजेच कॉपी करून ठेवू शकता. एक्सटर्नल हार्ड डिस्क किंवा ड्राईव्हला USB हार्ड ड्राईव्ह सुद्धा म्हणतात. जेव्हा आपण एक्सटर्नल डिव्हाइसचा वापर करत नाही तेव्हा ती आपण सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असते. रिमूव्हेबल मेमरी. आता रिमूव्हेबल मेमरीचे 3 प्रकार आहेत. 1 ऑप्टिकल डिस्क, 2 पेन ड्राईव्ह आणि 3 मेमरी कार्ड्स. ऑप्टिकल डिस्क. अशा प्रकारच्या डिस्कमध्ये इन्फॉर्मेशन ही प्लास्टिक डिस्कमध्ये स्टोअर केली जाते. इन्फॉर्मेशन स्टोअर करताना मॅग्नेटिक फील्ड ऐवजी लेझर रेजचा वापर केला जातो. सध्याच्या काळात अशा डिस्कचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. ऑप्टिकल डिस्कचे 2 प्रकार आहेत. ते डिस्कच्या स्टोरेज कपॅसिटी नुसार आहेत. उदाहरणार्थ 1 CD, 2 DVD. CD म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क. CD ही कॉम्पॅक्ट डिस्क असून पॉलीकार्बोनेटची बनलेली असते. CD वर 1 किंवा अधिक मेटल लेयर्स असतात आणि ती डिजिटल इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकते. CD ची क्षमता 700 MB असते. CD चे 3 प्रकार आहेत. 1 CDR, 2 CD-ROM, 3 CDRW. CDR म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क रेकॉर्डेबल. अशा प्रकारच्या ब्लँक CDs मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या CD मध्ये आपण हिस्टॉरिकल डेटा, डेटाबेस, डेटा ऑफ बुक आदी प्रकारचे डेटा स्टोअर करू शकतो. परंतु अशा प्रकारचा डेटा आपण एकदा CD मध्ये स्टोअर केल्यानंतर त्यावरून इरेज करू शकत नाही. म्हणूनच या CDला CDR म्हणजेच रेकॉर्डेबल असे म्हणतात. CD-ROM रीड ओन्ली मेमरी. या CDचा वापर हा वेगवेगळी सॉफ्टवेअर्स किंवा पुस्तके स्टोअर करण्यासाठी होतो. या CDची स्टोरेज कपॅसिटी सुद्धा 700 MB ची असते. सॉंग्स, सिनेमाज, कॉम्प्युटर गेम्स, युजर मॅन्युअल्स अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यावर स्टोअर करता येते. या CD मधील डेटा हा डिलीट करता येत नाही किंवा त्यात बदलही करता येत नाही. म्हणूनच त्या CDला CD-ROM असे म्हणतात. CDRW रीरायटेबल. अशा प्रकारच्या CD मध्ये आपण सॉंग्स, सिनेमाज, कॉम्प्युटर गेम्स, युजर मॅन्युअल्स अशा प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतो. ह्या CD मधील डेटा हा आपण डिलीट करू शकतो व नवीन डेटा लोड करू शकतो. म्हणजेच ऑलरेडी स्टोअर केलेला डेटा इरेज करून आपल्याला हवा असेल तो डेटा आपण ह्यात कॉपी करू शकतो. या CDची ही स्टोरेज कपॅसिटी 700 MB असते. DVD म्हणजेच डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. DVD आणि CDचा फिजिकल साईज हा एकसारखाच असतो. अशा प्रकारच्या डिस्क मध्ये आपण CD पेक्षा मोठ्या प्रमाणावर डेटा स्टोअर करू शकतो. DVDची स्टोरेज कपॅसिटी ही 4.7 GB असते. वेगवेगळ्या पिक्चर्स आणि मूव्हीजच्या DVDs असतात. या DVDsचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे 1 DVD-R आणि 2 DVD-RW. DVD-R रेकॉर्डेबल. अशा प्रकारच्या ब्लँक DVDs मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या DVD मध्ये आपण हिस्टॉरिकल डेटा, डेटाबेस, डेटा ऑफ बुक इत्यादी स्टोअर करू शकतो. परंतु अशा प्रकारचा डेटा आपण एकदा स्टोअर केल्यानंतर तो इरेज करू शकत नाही. म्हणूनच ह्या DVDला DVD-R म्हणजेच रेकॉर्डेबल असे म्हणतात. DVD-RW रीरायटेबल. अशा प्रकारच्या DVD मध्ये आपण सॉंग्स, सिनेमाज, कॉम्प्युटर गेम्स, युजर मॅन्युअल्स असा डेटा स्टोअर करू शकतो. तसेच ह्या DVD मधील डेटा हा आपण डिलीटही करू शकतो व नवीन डेटा लोडही करू शकतो. म्हणजेच ऑलरेडी स्टोअर केलेला डेटा इरेज करून आपल्याला हवा असलेला डेटा कॉपीही करू शकतो. पेनड्राईव्ह. पेनड्राईव्ह हा एक रिमूव्हेबल मेमरीचा प्रकार आहे.
पेनड्राईव्ह हे कॉम्प्युटरला डिरेक्टली अटॅच करता येते. पेनड्राईव्हला USB असेही म्हणतात. या प्रकारचे ड्राईव्ह्ज हे कॉम्प्युटरला USB पोर्टच्या सहाय्याने जोडता येतात. हे ड्राईव्ह आजकाल खूप पॉप्युलर आहेत. पेनड्राईव्हची स्टोरेज कपॅसिटी ही 1 GB ते 64 GB पर्यंत असते. मेमरी कार्ड. रिमूव्हेबल मेमरीचाच आणखी एक प्रकार म्हणजे मेमरी कार्ड. पेनड्राईव्ह प्रमाणे मेमरी कार्ड हेही एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. मेमरी कार्ड हे साधारणतः आपल्या डिजिटल कॅमेरा, GPS नेव्हिगेटर आणि मोबाईल फोन्स यासाठी मुख्यत्वे वापरले जाते. ही सर्व डिव्हाइसेस वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरी कार्डसाठी कॉम्पॅटिबल असू शकतात. मेमरी कार्डमध्ये आपण व्हिडिओज, इमेजेस आणि इतर टाइप्सचा डेटा ही स्टोअर करू शकतो. मिनी आणि मायक्रो असे मेमरी कार्डचे 2 टाइप्स आहेत. कॅल्क्युलेशन ऑफ मेमरी. आतापर्यंत आपण कॉम्प्युटर मेमरीचे वेगवेगळे टाइप्स पाहिले. कॉम्प्युटर मेमरी कशी कॅल्क्युलेट केली जाते ते आता आपण पाहू. कॉम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते. बायनरी लँग्वेज म्हणजे त्यामध्ये फक्त 2च डिजिट्स असतात, 0 आणि 1. 0 किंवा 1 स्टोअर करण्यासाठी 1 बिट मेमरीची आवश्यकता असते. यामध्ये 8 बिट म्हणजेच 10 10 10 10 इज इक्वल टू 1 बाईट. असे 8 बिट म्हणजेच 1 बाईट होय. असे 1024 बाइट्स एकत्र केले तर त्याला 1 किलोबाइट असे म्हणतात. किलोबाइट्सला शॉर्टमध्ये KB असे म्हणतात. असे 1024 KB एकत्र केल्यास त्याला 1 मेगाबाइट म्हणजेच MB असे म्हणतात. असे 1024 MB एकत्र केल्यास त्यास 1 गिगाबाइट किंवा GB असे म्हणतात. असे 1024 GB एकत्र केल्यास त्यास 1 टेराबाइट म्हणजेच 1 TB असे म्हणतात. तर कॉम्प्युटरची मेमरी ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते.